काय पण कर बाई, पण मला सांगू नको. टायगर याला सांग जरा, सांग याला हा वरड त्याला, बोल बोल मम्माचा ऐक ऐक बोल. हा भजी पाव मिरची. सुमित ते लवकर कर, मला खूप राग येतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, तुम्ही म्हणाल ताई अशा काय दरवाजामध्ये बसलात, तर वेळ आहे संध्याकाळची, वाजले 6:30. आणि सुमितला सांगितलं मी घालून काहीतरी नाश्त्याला घेऊन ये म्हणून, तर तो गेला आहे. दुपारी काही जेवण वगैरे केलं नव्हतं आहे ना, त्यामुळे ना हा बघा टायगर पण माझा इथं बसला आहे, वाट बघतोय सुमितची. संध्याकाळ झाली की त्याला सुमितची बरोबर आठवण येते, कारण मैदानात फिरायचं असते त्याला. तर दुपारी जेवण आम्ही काही बनवलं नव्हतं, समोसा आणलेला आणि त्यावरच भागवलं. ढोकळा समोसा असंच खाल्लं. खूप कंटाळा आलेला जेवण बनवायचं, घरातली सगळी कामं आवरून कंटाळा आला. त्यानंतर मग सगळे घरातले आलेले, राणीची मम्मी, राणीचे पप्पा, सुजल, साक्षी हे सगळे आलेले, अश्विनी होती. त्यामुळे आम्ही सगळे बसलेलो गप्पा गोष्टी करत होतो. त्याच्या याच्यात सगळं जेवण भूक ताण आमची राहून गेली तशीच. तर असं झालं, तर जेवण तसंच राहून गेलं. मग जेवण काही बनवलं नाही. मग म्हटलं जाऊ देत, आता भूक लागली. तर सुमितला फोन केला तर म्हणतो मम्मी मी खाली चालू आहे मार्केटला. तर म्हटलं मला काहीतरी नाश्ता घेऊन ये. तर त्याची वाट बघतोय, तो काय अजून आलेला नाही मित्रांनो. आणि हा पण त्याची वाट बघत बसला आहे बघा, है ना. तर अजून काही तो आलेला नाही, आता येईलच. नाही कालचं काढलंय हा बघा, आला. इकडे ये, त्याच्याकडे देऊ नको तो सांडवल, इकडे ये. आणि तुला एवढा वेळ लागतोय वैर, हां. वास आलाय मला काहीतरी. यांनी वडापाव नाही तर भजीपावच आम्हाला देतोय, स्वतः खातो मस्त मस्त. मित्रांनो यांनी काय खाल्लंय दुपारी मी तुम्हाला दाखवते. थांबा दाखवता बघा, माझा मोबाईल पण पडला. कनो बिनो नाही, हा बघा आलाय आता. आता कुठं एवढा वेळ लागतो वैरे तुला? हां किती वेळ झाला? एक तर एवढा लंबू आहे, मला हा कॅमेरा असा उंच करावा लागतोय माझ्यापेक्षा. हा बघा दोघं मागं लागलेत माझ्या म्हणते. ते काय आणलंस खायला? भजीपाव. आमची जिंदगी भजीपाव आणि वडापाव मध्येच आहे बरं का मित्रांनो. आणि हा मस्तपैकी असं काय काय खातो तुम्हाला दाखवणार, आजपासून सगळं दाखवणार. हा काय काय खातोय, हा काय राईस आणतो, त्यामध्ये चीज असतो, चिकन असतो, काय असतो, एवढा असं मोठं असं मागवतो काय काय. दुपारी बघा हा आईस्क्रीम मागवला. आणि या आईस्क्रीमची प्राईस पण तुम्हाला दाखवते बघा, 250 आहे बघा, है ना. ऑनलाईन. कुठे गेला आता? फक्त तू अजून टायगरला घेऊन जाऊ नकोस. कुठे गेलाय गुल झालाय, जाऊ द्या. चला आता नाश्ता करून घेते. काय आणलंय नाश्त्याला बघूया. चहा पण इकडे गार झालाय बघा. चहा बनवलेला आटून काळा झालाय तो गार. आणि साखरेचे भाव आहे ना गगनाला भिडलेत. म्हणजे कसं, गेल्या वर्षी आहे ना लसणाला भाव आलेला, यावर्षी साखरेला भाव आला आहे 90 रुपये, 100 रुपये. वा. आणि बरेच अशा काहीतरी ग्रोसरीच्या आपल्या वस्तू आहेत ना काही त्या बऱ्याच अशा महागणार आहेत. असं चाललेलं आहे. कशामुळे काय झाले काही समजत नाही, त्यामुळे असं झालेलं आहे. वस्तू बऱ्याच अशा महाग होणार आहेत. आणि मित्रांनो हे बघा, आणि आणलं आहे भजीपाव. आणलंयस काय रे? हे बघा नाश्त्याला भजीपाव, मिरची आणि चहा. आता भजीपावची टेस्ट करते. माझा फेवरेट आहे. शाळेमध्ये होती ना तेव्हा हा भजीपाव मला ना 1 रुपयाला, 1.25 रुपयाला होता. 1 रुपये का 1.25 रुपयाच्या आसपास. आणि वडापाव आहे ना तो 1.5 रुपयाला होता असं. आणि मी जास्त करून भजीपाव खायचे, कारण त्या भजी ना जास्त येतात ना. वडापावमध्ये वडा एकच येतो, म्हणून माझा फेवरेट भजीपाव होता. आणि मिरची. या नाश्ता करायला सर्वांनी. सोबतच गरमागरम चहा. हा
टायगर य नाही य हा त्याला बोल नीट कर बोल त्याला बोल नीट कर सगळं बोल बोल मी बोलू हा काय नाही ते कर बेड नीट कर हा करणार आहे का तू करणार ना माझ्या समोर कर त्या रजाईची घडी कर हा मग केल्यानंतर या बघायला नाही आताच्या आता माझ्या समोर कर मला नाही करायचंय कॅमेरा चालू आहे लाईव्ह आहेस तू लाईव्ह आहेस मी तुला अजून सांगते जा लवकर मला नाही करायचं लवकर कर सुमित ते लवकर कर मला खूप राग येतोय तुला राग येतो तर मला पण येतोय अजून सांगते लवकर करणार अशीच आदर करतात ने असंच करतात आमच्या इथं तुमच्या इथं आणि आम्ही कुठे येत मग लवकर कर कर आणि ते रजाईची घडी करून ठेव वरती गेलीस हा मग जा बघून या हा ते नीट कर झोपायला लागतं ना बेड वरती येऊन थांब ना जरा आता गेल्यावर या एवढा काय लाजतोय करून झालं बघ म्हणजे आवडत तुला नाही आवडत अशी कामं करायला नाही आवडत कॅमेरा द्यायला नाही आवडत का बरं का कॅमेरा काय तुला खातोय बघा मित्रांनो एवढा पोरगा काम करतो तरी मी म्हणते नाही काम करत पण सगळी माती ढकलायची कामं करतो बरं का पॉटीवर माती ढकलतो फक्त घडी कर का आणि झाडून पण घ्या आता लादी पण पुसून घे चल भांडी पण घासतो ना हा घास ना लहानपणी कसं घासायचा आता पण घास हा जा आता माझा बाळ आंघोळीला चाललाय तर जा बाळ बघा माझ्या संध्याकाळचं 7ला आंघोळीला चाललाय बरं का दिवसभर आंघोळ पांघोळ काय नसते त्यांची हा जावा माझ्या रूमची चावी दे रूमची चावी बी मिळणार नाही पहिले तिकडे जा आणि हे उचल ते ना ते बुलेट घेऊन जायचे कशासाठी धुवायचे का वॉशिंग बिशिंग राहू दे हे गार्ड उचल आणि हे गार्ड पहिले कधी लावणार आहे बघा नवीन लावणार हे नाही लावणार नवीन नाही बाळा हे लाव हे बघ हे मस्त गार्ड चांगले हेवी आहेत हे बघा अरे सुमित असं नको करू चांगल्या गाडीचं असं काय पण करत तोंड उचकाटून इकडे बघून बोलू नकोस गाडी तुझी काय तुझ्या का बहिणी नाही घेतलीस गाडी काय पण कर बाई पण मला सांगू नको टायगर याला सांग जरा सांग याला वरड त्याला बोल मम्माचा ऐक बोल हा सांग त्याला हा बोल मम्माला बोलायचं नाही सांग त्याला ते लावायला ये बाई दाखव त्याला म्हणतोय बघ कसा मित्रांनो बघा काय मम्मीचा कळलं जन्माराला कळतंय पण या जन्माराला कळत झाले हे बघा हा एवढं मोठं घोडं झालंय गप किती भडकलं माझं पोरग बघा किती भडकले ग माझं लेकरू ग बाई लय भडकलंय बलाकलं बाबुली जाऊ दे गप हे बघा मित्रांनो हे गाडी आहे ना गाडीचे गार्ड काढले त्यांनी ह्या बावळटाने ह्यांनी स्कूटी आहे ना स्कूटीचं सगळे साईड गार्ड असतात ना हा दुसरे लावणार तेव्हा लावणार पण आताच काय सांग आताच काय ते दुसरे येतील तेव्हा जेव्हा लावण तेव्हा चावी दे जा ठेव तुला असते गाडी हा ठीक आहे राहू दे देणार नाही तर मागायला यायचे ना आणि जर यांनी मागितली ना उद्या पुन्हा चावी घ्यायची नाही इकडं आहेच नाही चावीला हात पण लावू नको आहेच नाही तू चाव्या गेल्या कुठं आई बघितलं आहे चल जा चालत जा आता माझ्या रूमची चावी दे तुझ्या रूमची चावी काय तुझा रूम खरेदी नाही केलं कळलं ना ते झोपलो ना टेरेसचा टाळायला जाणार कुठं मग दरवाजाला चावी कशाला बायकोन येणार आहे तुझ्या घरात रात्रीचं येणार आहे मग रात्रीचं असतं काय तुला काय करायचं कशासाठी कसली ऑर्डर खायची ऑर्डर येते हा बघा अजून ढेकरी देतोय खाल्लेलं जिरणं झालंय अरे याला खायची नुसती नाद आता तो फ्रीज कापतो का काप तोडून टाक सांग रे याला जरा टायगर सांग याला जरा बावळट आला जा
त्याचं नाक कापशील. अरे लागल तिथं धार आहे, माझं बोट कापल्यावर त्या दिवशी इथून. ए नको लागल. ते टाळा फोडू त्यांचे. नाही रे बाबा, चावी बिवी नाही, टाळा नाही, काय नाही, काहीही मिळणार नाही अजिबात. सुजाल याला चावी बिवी देऊ नको कसली. काल गेलो कुठं आणि काय कुठं काय नको. हा रात्रीचं काय करतो, याला टॅरेसची चावी पाहिजे आणि याला वरच्या गॅलरीची चावी पाहिजे. मी वरच्या गॅलरीच्या बाहेरून ना टाळा लावून घेतलाय, कारण हा बाहेरचा रात्रीचा जातो आणि मग ना ही ऑर्डर आली ती ऑर्डर आली खायची. मग इथून दरवाजा आहे ना, या दरवाजातून जा. वरचंच कशाला पाहिजे तुला? आवाज होतो. काय आवाज होतो? काय नाही, आम्ही आतमध्ये इकडे झोपलेलो असतो या बाजूच्या हॉलमध्ये. तू टेन्शन नको घेऊस याचं. तू जा बिंदास जा. जा बाय बाबल्याला घेऊन. जातो बाबली? जाते त्याच्याबरोबर ना? जा दादाला घेऊन जा फिरायला. जा आता. चावी दे. तुला आता चावीची काय गरज आहे? अरे मग मी रात्रीचा येतो बितो. अरे तू रात्रीचा येतो? चालायला बिलायला वॉकिंगला जावं लागतं. अरे मग तू इथून जा ना. अगं इकडून नाही, मला इकडनं नाही आवडत. मला नाही जमणार ना. मी तुला देणारच नाही चावी. तर चावी काल बोलली उद्या दे. उद्या देईल बोलली नव्हती. ते खिडकीत तर कसं काय जाणार? अरे मग तू खिडकीतून जायची गरज काय तुला? मला मित्रांनो, मी याला चावी देणार नाही. तुम्ही मला कमेंट करून सांगा याला चावी देऊ का नको. जर उद्या तुमच्या कमेंट आल्या ना तर त्या कमेंट वाचणार आणि त्याच्यानंतर मग मी ठरवणार. तर तुमच्यावरती आता बघा, याला मी चावी देऊ का नको मला नक्की सांगा कमेंट करून. त्याच्यानंतर मग याचा काय तो रिझल्ट लागणार उद्याच्या दिवसात. याला चावी मिळणार. आणि आता हा चाललाय बुलेटची चावी घेऊन. हा ही बघा आणतो बघा. तो बघा लगेच हा बघा. हे हा बघ इकडं आहे. ही टायगर बसली. मी तर काही नेलेलं याला मैदानात तरी पण एकदा. बरं झालं. आता काय ए बाबा, माझा पोरगा एवढा एक्साइटेड झाला आणि तू का तिकडे चाललास? गेला बाबुली तिकडे. जा बोलून आण जा लवकर. जा ना तिकडे, जा ना. नाही म्हणतो दरवाजातच उभा राहणार. तो जिथून येईल तिथून पळायला त्याला. असं. चला मित्रांनो, मला पण आता जायचं आहे भाजी आणायला. खाली भाजी आणायला जाते मी. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.